नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सगळेच इन मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही मागे एक मंदिर बघू शकता आणि त्या मंदिरातले हे पुजारी आहेत. तुम्हाला त्या मंदिराची मी व्हिडिओज फोटो दाखवीनच, पण त्या मंदिराची थोडी माहिती जाणून घेऊया. तर काका, तुमचं नाव सांगा आणि हे मंदिर कुठलं आहे, कुठलं गाव आहे, हे सगळं सांगा तुम्ही. हे मंदिर जे आहे ते देवाचं नाव आहे धूतपापेश्वर आणि गावाचं नाव आहे ढोपेश्वर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. हे महाराष्ट्र राज्यात आणि भारत देशात येतं. अच्छा. आणि ह्या मंदिराची आख्यायिका फार जुनी आहे. अच्छा. हा, म्हणजे इथे पूर्वी दऱ्याखोऱ्याचा डोंगर होता आणि त्या डोंगरात एक गाय दूध द्यायला यायची. ओके. त्या झाडीत ही जी शिवपिंड आहे ही स्वयंभू आहे. अच्छा. म्हणजे तयार कोणी केलेली नाही. तसंच त्या गायीच्या मालकाला संशय यायला लागला, बा सकाळचं दूध काय होतं. सकाळी गाय दूध द्यायची नाही आणि तिने पारत ठेवून नंतर त्याच्या राखण्याला सांगितलं, गाय नेमकं काय करते ते बघ. तेव्हा त्याने पाळत ठेवली आणि त्याला एका झाडीत गाई पाना सोडताना दिसली. पाना सोडताना दिसल्यानंतर त्याला राग आला. त्याला राग आल्यानंतर त्याने कुऱ्हाड त्या पिंडीवर मारली. ती पिंडीवर कुऱ्हाड मारल्यानंतर त्याचा वरचा जो भाग आहे अर्धा गेलेला, तो मालकापूर जवळ आंबा घाटात म्हणून धोपेश्वर गाव आहे. अच्छा. त्या धोपेश्वर गावात जाऊन पडलेलं आहे. त्या देवाचंही नाव धूतपापेश्वर आहे, त्या गावाचंही नाव धोपेश्वर आहे. तसंच याही देवाचं नाव धूतपापेश्वर आहे, ह्याही गावाचं नाव धोपेश्वर आहे. अच्छा. आणि हे फार पुरातन काल मंदिर आहे, पुरातन काल मंदिर. मंदिराच्या जवळच पार्किंगची सोय उपलब्ध आहे, त्यामुळे वाहन पार्किंगची चिंता करण्याचं कारण नाही. हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित असून शतकापूर्वी बांधलेले आहे. धूतपापेश्वर मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथलं स्वयंभू शिवलिंग, जे पृथ्वीवरून उदयास आले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी इथे मोठ्या उत्साहात उत्सव साजरा होतो आणि कोकणासह महाराष्ट्रभरातील भाविक इथे दर्शनासाठी येतात. हे मंदिर फक्त धार्मिक ठिकाण नाही, तर कोकणाच्या समृद्ध संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक सुंदर नमुना आहे. मंदिराच्या परिसरात वाहणारी मृद गंगा नदी आणि सभोवताली असलेली निसर्गाची शांतता भक्ताच्या मनाला अपार समाधान देते.
मंदिराच्या परिसरात वीरभद्रा, कालभैरव, आणि कामेश्वर या 3 महत्वाच्या मंदिरांची स्थाने आहेत. हे 3 मंदिर देखील आपल्या भक्तांना भक्तिपंत आणि शांततेचा अनुभव देतात. मित्रांनो, तुम्ही इथे कधी भेट दिली आहे का? तुमच्या अनुभवाबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे बघा, स्माइल. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे भूत पापेश्वर मंदिर? आवडलं असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की तुमच्या फॅमिली सोबत येऊन या मंदिराला भेट द्या. पावसाळ्यात आलात तो उत्तम, तर तुम्हाला हा जो इकडचा जो धबधबा आहे तो एन्जॉय करता येईल. तर सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.